आम्हाला उमगलेल्या महिला, उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा. नमस्कार. आज दारव्हा येथील शीतल येणे यांना मी आम्हाला उमगलेल्या महिला या यूट्यूब चॅनलवर एक वेगळ्या दृष्टिकोनातून घेऊन आली आहे. शीतल येणे हिचे BE सिव्हिल झाले आहे. त्यासोबतच तिचे मोटिवेशनल काउन्सिलिंग कोर्स झालेला आहे. ऑक्सफोर्ड स्पीकर्स अकॅडमीचा पर्सनल ग्रूमिंग कोर्स झालेला आहे आणि ती सतत स्टुडंटसाठी, महिलांसाठी वेगवेगळ्या मोटिवेशनल स्पीच देते आणि त्यांच्याकरता काम करते. त्यासोबतच तिचं स्वतःचं आणि तिच्या मिस्टरांचं युनिक एज्युकेशनल अकॅडमी आहे. त्याद्वारे ती ट्युशन्स घेते. शीतलसोबत आज आपण संवाद साधणार आहोत. शीतल, आम्हाला उमगलेल्या महिला या यूट्यूब चॅनलवर तुझं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. मोटिवेशनल कोर्सेस हे फक्त मुलांनाच गरजेचे आहे असं नाही बरं. याकरता आजही महिलांना तेवढीच गरज आहे. काय वाटतंय आजच्या स्टुडंट किंवा आजची जी छोटी मुलं आहेत, छोटी मुलंच नाही, टीनेजर्स सुद्धा, तर यांच्या दृष्टीसाठी तुला काय वाटतंय? ऍक्च्युली जी छोटी मुलं, आपण छोट्या मुलांपासून सुरुवात करूया. छोट्या मुलांना जसं ज्यांचं जे ग्रोथ आहे, त्यांचं जे ज्या पिढीमध्ये त्यांचा जे जन्म झालेला आहे, जे जेनझी म्हणतात त्यांना, ते सगळे टेक्निकली अराउंडेड आहे. म्हणजे त्यांच्यासोबत टॅब्स आहेत, त्यांच्याकडे मोबाईल्स आहेत, टीव्हीज आहेत आणि ते टेक्निकली घेरले गेलेले अराउंडेड आहेत. तर पॅरेंट्स पण खूप, म्हणजे आधीच्या काळाला पॅरेंट्स म्हणजे फार फ्री राहायचे. बट आता बोथ पॅरेंट्स, मदर आणि फादर, दोन्ही पण जॉबवर असतात. त्यामुळे त्यांना फारसा वेळ नसतो मुलांना द्यायला. पण घरी जे आजी आजोबा असतात किंवा ज्या पण हाऊसवाईफ आहेत किंवा जे पण पॅरेंट्स थोडाफार जरी वेळ देता येईल मुलांना, त्यांनी मुलांना युट्यूबवर, जसे छोटे मुलं आहेत, जसं आपण 4-5 वर्षाचे, 2-3 वर्षाचे, त्यांना तुम्ही छान सॉंग्स लावून देऊ शकता. सॉंग्स थ्रू त्यांना ABCD लावून देऊ शकता. फोनिक साऊंड तुम्ही लावून देऊ शकता त्यांना. टेबल्स, आपण थोडे काउंटिंग्स वगैरे आपण हे युट्यूबच्या थ्रू त्यांना ऍड केलं आपण युट्यूबच्या सेटिंगला, तर आपण हे सगळं करू शकतो. बिकॉज ते कंटिन्यू त्यांचं स्क्रोलिंग करू त्यांना तसंच व्हायची सवय पडते, तशीच चिडचिड. त्यांना ते जे व्हिडिओज ते बघतात तेच ते आत्मसात करतात. जर तुम्ही त्यांना फोनिक साऊंडचे, ABCDचे सॉंग्सचे, जसं आपल्याला जर आपण सॉंग्स ऐकलेत ना, आपल्याला पटकन लक्षात येतं, आपण पटकन लर्न करून घेतो. बट आपण जर काही रीड केलं ना, ते आपल्याला अवघड जाते. तसंच मुलांना पण जर तुम्ही ABCD सॉंग्स थ्रू लावून दिले, पोएम्स लावून दिलेत, फोनिक साऊंड्स लावून दिले, तर ते इझिली कॅप्चर करू शकतात. आणि दुसरे जे 8, 9, 10चे स्टुडंट आहे किंवा जे पण 4 to 5 पासून जे पूर्ण स्टुडंट्स जे आहे, स्टुडंट्स ग्रुप आहे, यांना पण फार क्रेज झालेला आहे मोबाईलचा. नवीन मोबाईल हातात येतात त्यांच्या आणि कंटिन्यूस ते त्यांचं हे करत राहतात. तर पॅरेंट्सनी थोडंफार लक्ष द्यायला हवं. जसं त्यांना एक्स्ट्रा क्लासेस लावून द्यायला हवं. स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांना स्पोर्ट्सकडे वळवायला हवं. त्यांना त्यांच्याशी पर्सनली बोलून, कुठल्या पण गोष्टी बसून बोलूनच त्यांचे निवारण होतात. तर तसंच त्यांनी पॅरेंट्सनी अर्धा तास तरी किमान मुलांना विचारायला हवं की आज सकाळपासून स्कूलमध्ये, ट्युशन्समध्ये, कुठे बाहेर काय तुझ्यासोबत घडलं. जेवढं बॉन्डिंग आपण पॅरेंट्स आणि मुलं ठेवू शकतो तेवढं कोणीही ठेवू शकत नाही. आणि त्याच्यामुळे ते बिघडणार सुद्धा नाही. प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार. त्यांना कुठल्या सब्जेक्टमध्ये प्रॉब्लेम असेल तर ते पर्सनली तुम्हाला सांगणार, ना की ते घाबरणार आणि फेल होण्याच्या भीतीने ते उलटे सीधे म्हणजे काही पावलं घेणार. तर त्याच्यासाठी आपल्याला त्यांना, स्टुडंट्सला थोडं बॉन्डिंग वाढवायला हवं पॅरेंट्सनी. त्यांना क्लासेस लावून द्या तुम्ही. त्यांना स्पोर्ट्समध्ये एंगेज करा, नेचरमध्ये एंगेज करा आणि त्यांच्या टीचर्ससोबत कंटिन्यूस कन्व्हर्सेशन ठेवायला पाहिजे. त्यांचं माइंड कुठे जात आहे त्यांच्या अकॉर्डिंग आपल्याला त्यांना सांगायचं आहे. जर आपण त्यांना बॉदरिंग करत गेलो, नाही मला तुझ्या पेपरमध्ये एवढेच मार्क्स पाहिजे, तर तसं आपण त्यांच्याकडून नाही एक्सपेक्ट करू शकत. बिकॉज आता जनरेशनमध्ये फक्त रायटिंग आणि लर्निंगच फक्त नाही राहिलंय, तर कोणी स्पोर्ट्समध्ये, टेक्निकल एज्युकेशन्स, कोणी रोबोटिक्समध्ये, कोणी AI, कोणी गेमिंग्समध्ये, असे भरपूर सारे जे आपलं हॉबीज आहे त्याला आपण पॅशनमध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो. पॅरेंट्स एवढे अवेअर नाही आहे, तर त्यांनी काउन्सिलिंग करायला हवं. काउन्सिलिंगचे पण, म्हणजे काउन्सिलिंग इन द सेन्स, खूप सारे टीचर्स आणि अकॅडमी, म्हणजे सर्स आहेत जे आपल्याला काउन्सिलिंग करतात पॅरेंट्ससाठी स्पेशल, की माझ्या मुलांना याची आवड आहे तर मी त्याला कुठला कोर्स द्यायला हवं. तर असे भरपूर, ओनली इंजिनियर, डॉक्टरच हेच मात्र कोर्स नाही आहे, पण गेमिंग आहे, AI आहे, रोबोटिक्स आहे,
फार असे IT कोर्सेस पण आहेत जे आपण एक्स्ट्रा करून पण समोर जाऊ शकतो. बॉदरिंग न करता बसून आपण त्यांच्याशी छान संवाद घालून त्यांच्या प्रॉब्लेम्सला सोल्युशन करून आपण त्यांच्याशी त्याचं निर्माण करू शकतो. आणि परत सगळे JEE, नीट आणि CET याच्याच मागे धावत आहे. हे तर आहेच, म्हणजे ज्यांना जमतं त्यांना आहे, बट याच्या व्यतिरिक्त पण आपल्याकडे बँकिंगचे पण भरपूर कोर्सेस आहे. यामध्ये मुलं जसं एकाने ऍडमिशन केली का तर तिथे 100 ऍडमिशन्स होणार, जसं नीट झालं, हे झालं, ते झालं. पण तुमच्याकडे बँकिंग पण ऑप्शन आहे आणि रिझल्ट काय आहे तर फक्त 10%. पूर्ण जसे थाउजंड्स ऑफ स्टुडंट्स असेल तर त्याच्यातले काही 10 स्टुडंटच त्यांचे क्वालिफाय होतात. तर पॅरेंट्सनी आधी समजून घ्यायला पाहिजे. बॉदर नका करू की जेईच कर किंवा नीट कर, तो मुलगा नीट करताय, तुम्ही त्यांना बँकिंगकडे पण वळवू शकता. बरेचसे कोर्सेस आहेत जे ते बँकिंगमध्ये पण ते समोर जाऊ शकतात. आणि पूर्ण विचार विनिमय करूनच तुम्ही कोर्सेस करा. माझ्या बहिणींच्या मुलांनी हे केलं किंवा यांनी हे केलं असं न करता, ॲज अ टीचर मला एवढं कळते की आपण मुलांना काय हवं, आपण मुलांना जे हवं आपण त्यांच्या थ्रू बरेचसे असे कोर्सेस आहे. सगळे आता आयटीच्या मागे लागले सगळे. एकाने जसं आता एका क्लासमध्ये 100 स्टुडंट असतात तर 100च्या 100 पण मेरिट नाही येत ना, किंवा मग 100च्या 100 पण फर्स्ट रँक नाही येऊ शकत. कोणाचे माइंड्स वेगळ्या थ्रू जातात. तसेच आपले कोर्सेसचे पण आहे की तुम्ही त्यांना बँकिंगकडे वळवा. अजून बरेचसे कोर्सेस आहे जे आपण त्यांना घडवू शकतो ज्या लाईनमध्ये. आणि जसं आता आपण बघतोय की आपले जे आजी आजोबा आहे, म्हणजे आपले जे ग्रँड पॅरेंट्स आहे आणि आपले मदर फादर, आई वडील, हे खूप सुशिक्षित आपल्याला लाभलेले आहे या पिढीला. तर त्यांचं स्टुडंट्सला पण मला सांगायचं आहे की तुम्ही त्यांचं पण ऐका, बिकॉज एक्सपिरियन्स ऑलवेज कम फर्स्ट. ज्यांना एक्सपिरियन्स असतं ते ऑलवेज आपल्याला चांगलंच सांगणार, आणि आपले मुलं असल्यामुळे आपले आजी आजोबा आपल्याला चांगलंच सांगणार आहे. तर आपण त्यांचं पण थोडं गायडन्स घ्यायला हवं. पॅरेंट्सचं पण आपल्याला गायडन्स घ्यायला हवं. ते शिकलेले आहेत आणि आपल्या पिढीला शिकलेले लागलेले आहे, म्हणजे आपलं खूप मोठं नशीब आहे त्या गोष्टींमध्ये. आणि जसं आता आपण बघतोय आहे की कुठल्या पण फंक्शनला गेलो आपण तर सगळे मुलं कंटिन्यूस मोबाईलवर असतात. गेमिंगच्या मागे ते इतके लागलेले आहे, वेडे झालेले आहे, आणि ते ॲडिक्शन झालेलं आहे त्यांना. तर ते ॲडिक्शन, आणि बरेचसे मुलं मी ऐकत आहे की मी ट्रेडिंग करतो आहे. हे त्यांचं वय नाही आहे. ट्रेडिंग करतो आहे किंवा ते पैसे कमवत आहे, दॅट इज द गुड पार्ट, बट ते त्यांचं सध्या वय नाही आहे. त्याच्यामुळे ते ट्रेडिंग करता करता थोड्या वेगळ्या वळणावर चालले. त्याच्यामध्ये पॅरेंट्ससोबत जेव्हा ते वार्तालाप करतात, जेव्हा ते बसून बोलतात, तर ते त्यांचं मिसबिहेव होते. बिकॉज पॅरेंट्सला कंप्लेंट असते की ऑलवेज तू मोबाईलवर बसू नको, है ना. तर त्याच्यामुळे त्यांना त्यांचं मिसबिहेव, भांडण होतात. सगळ्यात मेन जसं ट्रेडिंग आहे हे आपण आपलं करिअर कम्प्लीट केल्यानंतर हे आपले सेकंड प्रायोरिटी ठेवायला पाहिजे किंवा सेकंड प्रोफेशनल ठेवायला पाहिजे. बट आजकाल मुलं काय करताय, मला सक्सेस व्हायच्या नावाखाली ट्रेडिंग करून ते पैसे कमवत आहे आणि त्यांची लाईफस्टाईलला ते थोडं एनहान्स करत आहे. बट दॅट्स नॉट द वे की ते त्या वेनी सक्सेस झालं पाहिजे. हे जसं आपण म्हणतो ना ट्रेंड सुरू आहे, ते ट्रेंड सुरू आहे ट्रेडिंगचा. काही दिवसानंतर हे सगळं स्टॉप होणार आहे. बिकॉज जेव्हा आपण एका सक्सेसफुल स्टेपवर जातो तर आपलं एज्युकेशन, आपलं बिहेवियर, की आपण आतापर्यंत आपण काय शिकलोय आपल्या पॅरेंट्सकडून, हेच आपल्याला लास्ट जॉबला घेऊन जातं. बट ट्रेडिंग इज नॉट गुड फॉर द स्टुडंट. आता त्यांनी हे नाही करायला पाहिजे. हे त्यांनी सेकंड, म्हणजे हे त्यांची प्रायोरिटी नाहीच आहे. त्यांचं प्रायोरिटी ओनली एवढंच आहे स्टुडंटचं की छान शिका, जेवढं तुम्हाला शिकता येते तेवढं तुम्ही ग्रॅस्प करा, जेवढे तुम्हाला कोर्स करता येते तेवढं तुम्ही कोर्स करा. ट्रेडिंग वगैरेच्या मागे आता आपण लागायला नाही पाहिजे. यांनी दुसरा पण एक साईड इफेक्ट आहे, जसा आपण फिजिकली पूर्ण मेंटली आणि फिजिकली हँडिकॅप होतो. कंटिन्युअस आपण त्या स्क्रीन समोर बसतो. आपले आईजचं तर काही म्हणजे पूर्ण आईजला आपला त्रास व्हायला सुरू होणार. आमच्या क्लासमध्ये एक 8ला स्टुडंट होता, त्यांनी सांगितलं की कोविडला तो कंटिन्यू मोबाईल बघायचा. तो नॉर्मल होते त्याची आईज, बट आता तो भेरका बघतो. हे सगळं स्क्रीनिंगमुळे, हे रिअल आहे. आमच्या ट्युशनमध्ये एका मुलांनी सांगितलेलं, म्हणजे मुलगा होता माझ्या ट्युशनमध्ये. तर अशा सगळ्या गोष्टी, बरं तुमचं बसून तुमचं जेवण होत नाही प्रॉपर, तुम्ही कंटिन्यूस त्याला एक्स्ट्रीम वेळ तुम्ही गेमिंगला आणि ट्रेडिंगला देता, हे ॲडिक्शन आहे. समोरचं जे स्क्रीन आहे ते तर म्हणजे हे आहे, गॅजेट आहे. त्यांना ते गॅजेटला तर आपण चार्ज केलं की पटकन चार्ज होणार. बट व्हॉट अबाउट आवर फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ, ते सगळं आपण हँडिकॅप होत चाललो आहे त्याच्यामुळे. म्हणून स्टुडंटनी त्याला प्रायोरिटी करायलाच नाही पाहिजे. प्रायोरिटी तुमची फक्त स्टडी करणं आहे की तुम्हाला कुठून किती नॉलेज घेता येईल, हेच तुमची फक्त आता प्रायोरिटी असली पाहिजे स्टुडंट्सची.
खूप छान, खूप डीपली आणि खूप चांगला याच्यात सांगितलं की नक्कीच पॅरेंट्सला आणि स्टुडंटला याचा नक्कीच फायदा होईल. स्टुडंट दोन्ही आहे. हो आता थोडी गर्ल्सच्या बाजूने बघू आपण. हो गर्ल्सच्या दृष्टिकोनातून या सगळ्या जेन्सी किंवा या हा. नवीन पिढीला तू कशी बघताय? हो जसं आता माझ्या क्लासमध्ये 9-10चे गर्ल्स आहे जे आता मॅच्युरिटी लेवलला आलेले आहे, मॅच्युअर्ड झालेले आहे, त्यांना बरं वाईट समजतं. त्यांना ऑलवेज मी सांगत असते की सेल्फ वुमन एम्पॉवरमेंट ठेवायचं, ऑलवेज सेल्फ रिस्पेक्ट ठेवायची ऑलवेज. कुठेही आपण आपण आपल्या हाताने आपली रिस्पेक्टला कधी धक्का नाही लागला पाहिजे याची आपण ऑलवेज खात्री घ्यायला हवी. आणि आपण एक गर्ल आहे तर आपण एक रिस्पॉन्सिबिलिटी असतो. त्याचं मिनिंग हे नाही की आपण दबून राहतो पॅरेंट्सला, दॅट्स नॉट द थिंग. आपली पॅरेंट्सला आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते. बिकॉज आता भरपूर आपण गोष्टी ऐकलेल्या आहे गर्ल्ससाठी काय काय झालंय. तर जिथे आपण बघितलंय की त्यांचं म्हणजे त्यांच्यासोबत काही वाईट झालंय तर मिस्टेक त्यांचीच आहे हे तर आहेच, 100% त्यांची आहे. बट आपण पण कुठेतरी आपल्याला स्ट्रॉंग ठेवलं पाहिजे किंवा मग आपण आपली सेफ्टी कशी अराउंड करतो ते आपण बघितलं पाहिजे. तुम्ही यूज करा मोबाईल. गर्ल्स पण आजकाल एक्स्ट्रीम लेवलला ते मोबाईल यूज करतात, रील्स बघतात, स्नॅपचॅट्स करतात, चॅट्स करतात, अननोन पर्सन सोबत चॅट करतात. तर हे त्यांना आता काही वाटत नाही की ते फ्रेंड्स आहे, हे आहे, ते आहे. बट एक लेवल झाला, डिग्री वगैरे कम्प्लीट झाली तर त्यांना या गोष्टीचं रिग्रेट वाटतंय. तर जर आपण त्यांना थोडं मोटिवेट केलं आताच स्टुडंट्सला की तुम्ही त्या चुकीमध्ये जाऊच नका, ती चूकच नका करू. आपण मुलींना सांगितलं की तुम्ही नका करू तर आपण ते थोडंफार ऐकणार, थोडे गोष्टी वगैरे सांगू ना. तर मला असं वाटतं सतत पॅरेंट्सनी, मम्मीनी कंटिन्युअस आपल्या गर्ल्सला तुम्ही त्यांच्यासोबत गोष्टी शेअर करा, त्यांचं ऐका. ते जर मोबाईलवर जास्त वेळ राहत असेल तर तुम्ही त्यांना एंगेज करा कुठेतरी, त्यांना कुठल्या हॉबीजमध्ये एंगेज करा. कारण जसं सीधी उंगली से घी नाही निकलता, तर ही वाला आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागेल गर्ल्ससाठी पण, की त्यांना आपण एंगेज केलं तर ते फारसे एंगेज होणार. आपल्यासोबत बॉन्ड ठेवा, म्हणजे ते त्यांना वेळ नाही मिळायला पाहिजे दुसऱ्यांसोबत बॉन्डिंग वाढवायला. तर हे गर्ल्ससाठी मला सांगायचं होतं. आणि जसं आता जी आपली जी झेनझी आहे आणि आपली जी पिढी सुरू आहे, या पिढीमध्ये आधी तर म्हणजे डिग्रीचे पण गर्ल्सला पॅरेंट्स अलाउ नव्हते करत बाहेर रूमवर राहायला. बट आता जसं शिक्षणाच्या मुळे मुलींना जसं 8, 9, 10लाही असो, कारण माझ्याकडे पण 9, 10चे गर्ल्स आहे काही जे रूमवर पण राहतात. तर फ्रीडम जी दिलेली आहे ना आपल्याला पॅरेंट्सनी, ती फक्त फ्रीडम एज्युकेशनसाठी आहे आणि पर्सनल ग्रोथसाठी आहे. पण मुली आजकाल काय करताय, रील्स बघताय, मला पण असंच डान्स करायचंय, ड्रेसिंग सेन्स चेंज करू ते रील्स बनवत आहे. बट कुठे ना कुठे याचा इफेक्ट ना आपल्या पर्सनल लाईफवर होता. पर्सनल लाईफ इन द सेन्स की गर्ल्सच्या पर्सनल लाईफवर ते सगळ्या गोष्टी इफेक्ट होतात, ते एक्सपोज होते आपली लाईफ पर्सनली. तर ते व्हायला नको. गर्ल्सनी याची खात्री घ्यायला पाहिजे की आपण काय तुम्हाला करायचे आहे तुम्ही तुमच्या पुरतं ठेवा. तुम्ही जसं आपण सोशल मीडियावर जर काही पण पोस्ट केलं तर विदिन अ सेकंड ते व्हायरल होतं. तर याची पण खात्री गर्ल्सनी घ्यायला पाहिजे की आपली पर्सनल लाईफला स्वतःच्या हाताने त्याला धक्का लागू देऊ नका. तुम्हाला आहे आवड, तुम्ही शूट करा, तुम्ही तुमच्या जवळ ठेवा. बट असं अननोन पर्सन्स पर्यंत जाईल अशी गोष्ट करू नका. बिकॉज AI इतका डेंजर झालेला आहे की तुमचा फेसच काफी आहे, फेसने तुमचा पूर्ण व्हिडिओ, पूर्ण मूवी बनवू शकते तुमच्या मूवीला. आज सोशल लाईफ मध्ये आपण जेव्हा बघतो ते इतके सगळे ऍप आले, जेमिनी आहे, बनाना आहे. यामुळे चांगले आणि वाईट आपण परिणाम सतत दिसतच आहे. आणि त्यामुळे होणारे म्हणजे पर्सनल लाईफ सुद्धा आपलं किती डिस्टर्ब होते हे सुद्धा आपण बघत आहे. याकडे मुलांनी खरोखर, मुलांनीच नाही मुलींनी सुद्धा थोडं लक्ष द्यायलाच पाहिजे. आणि यातून या रील मधून त्याला पैसा मिळतो, याला पैसा मिळतो, मलाही मिळायला पाहिजे. आणि त्यामुळे मुली सुद्धा आजकाल आपण बघतो कुठेही अगदी गार्डन मध्ये गेला तर कुठेतरी शूट होताना दिसतो, लग्न प्रसंगात शूट होताना दिसतो. पण यामुळे स्वतःसोबतच दुसऱ्यांची लाईफ, पर्सनल लाईफ थोडीशी डिस्टर्ब होते. ती नाही होणार, याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. शीतल, तो वेगवेगळे मोटिवेशनल कोर्स केलेले आहेत. जसं आता हा ऑक्सफोर्डचा स्पीकर्स अकॅडमीचा जो कोर्स आहे किंवा पर्सनल ग्रूमिंग कोर्स आहे, असे जे कोर्स केले याबद्दल मला थोडं सांगशील? ऍक्च्युली म्हणजे मला आवड तर होतीच बोलायची, बट एक मला संधी मिळाली की मला असं कळलं की या अकॅडमीला छान म्हणजे आपल्याला ग्रोथ होते. तर मी ऑक्सफोर्ड स्पीकर अकॅडमी जॉईन केली होती.
तिथे फुल त्यांनी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जे टॉपिक आहे यामध्ये त्यांनी फार छान शिकवलं तिथे. तर जसं स्टेज डेअरिंग मेन एक्स्ट्रीम, त्यानंतर त्यांनी सांगितलं की वुमन एम्पॉवरमेंट काय असतं, त्यानंतर त्यांनी ग्रूमिंग सांगितले, पर्सनल ग्रूमिंग कशी असायला पाहिजे, कुठे आपण 4 लोकात गेलो आणि बोलायचं असेल आपल्याला तर आपण कसं तिथे असणं, स्टँड कसं असलं पाहिजे, 4 लोकात आपण कसं उठून दिसायला पाहिजे, हे सगळे आपल्याला मला त्या अकॅडमीमधून शिकायला मिळालं. त्यानंतर मला आधी आवड खूप होती की असं मोटिवेशनल म्हणजे मला आवडत होतं की कोणाला असं छान सांगावं आणि त्यांनी छान ऐकावं, असं मला आवड होती. तर मोटिवेशनल मी त्या सरांकडून म्हणजे मी खूप इन्स्पायर्ड झाली. संजय सर होते आमचे. तर मोटिवेशनल म्हणजे हे काही खूप मोठा विषय नाहीये, पण बघा कधी कधी ना कोणाची लाईफ अगदी कोणाला बघून पण चेंज होऊ शकते, किंवा कोणाचं एक वाक्य जरी ऐकलं तर आपण आपल्या चेंजेस, आपल्याला कोणी 10 वेळा सांगितलं तरी आपण चेंज नाही करू शकत स्वतःला, बट आपण एखादी गोष्ट असे ऐकतो किंवा बघतो ना तर आपण पटकन, त्यालाच मोटिवेशन म्हणतात. तर मी अशीच माझ्या मुलाच्या स्कूलला गेली होती, ध्रुवार SOS ला गेली होती. टीचरनी मला विचारलं काय केलं काय नाही, मग मी त्यांना सांगितलं की मला हे माझी हॉबीज आहे वगैरे, आणि टीचर आहे मी प्रोफेशनल, पण माझं गव्हर्नमेंट एक्झाम्स पण चालू आहे, प्रिपरेशन चालू आहे माझी. तर ती बोलली की मी पण मेकॅनिकल इंजिनियर आहे, पण मी हे सगळं सोडून दिलं बोलले. ती प्रिन्सिपल होती. पण मग म्हणे की मला सांगा म्हणे थोडं काय असतं काय नाही. मी त्यांना थोडंफार एक्सप्लेन केलं. तर नेक्स्ट टाइम जेव्हा मी गेली, आता त्यांचा अॅन्युअल डे फंक्शन होता, ती पर्सनली येऊन मला भेटली आणि मला बोलली की मी प्रिपरेशन स्टार्ट केलंय म्हणे आणि याचं सगळं क्रेडिट मी तुम्हाला देते म्हणे. शीतलने जसं म्हटलं की कोणाचा एक शब्द किंवा कोणाची एक पर्सनॅलिटी आपल्यासमोर जरी आली तरी आपल्याला एक मोटिवेशन भेटते की आपल्याला काहीतरी चेंज करावं वाटतं. शीतलचं थोडंसं बोलणं त्या मॅडमसाठी किती मोटिवेशनल राहिलं हे खरोखर खूप आणि आनंद. ऍक्च्युली ती प्रिन्सिपल होते. मी म्हंटल ही माझं काहीच नाही, तुमचं विल पॉवर आहे, तुम्हाला करायची इच्छा होती. आणि मोस्ट आहे आपली विल पॉवर. आपल्याला कोणी कितीही सांगितलं आणि किती पण आपल्याकडे अवेबिलिटी असली सगळ्या गोष्टीची, बट जोपर्यंत आपलं विल पॉवर स्ट्रॉंग नसणार ना, आपण काही करू शकतो. आणि जसं आता माझं जसं एज्युकेशन इंजिनिअरिंग मध्ये झालेलं आहे, बट मला मोटिवेशनल शिकवायला असं खूप आवड होती. त्यामुळे माझ्या स्टुडंटला मी ऑलवेज हेच सांगते, तुमचा सब्जेक्ट मॅथ्स असो, सायन्स असो, इंग्लिश असो, हिंदी मराठी काही असो, तुम्हाला वाटत असेल की मला होतच नाही, तुम्ही त्याला प्रॅक्टिस करा, त्याच्याकडून इतकी प्रॅक्टिस करा आणि तुमच्यात विल पॉवर ठेवा की मी 100 वेळा ट्राय करणार आणि एकदा तरी माझ्यातून होणार. बिकॉज आता एवढे सारे सायंटिस्ट जे गेलेले आहे, त्यांनी त्यांचे पर्सनल जॉब सोडले, त्यांनी 300-400 वेळा त्यांनी ट्राय केले, एवढे त्यांचे अटेम्प्ट्स होते आणि नंतर ते सक्सेस झाले. तर मी ऑलवेज माझ्या स्टुडंटला सांगते की ऑलवेज तुमच्यात नेव्हर गिव्ह अपचं ठेवा की मी कधीच हार मानणार नाही, आणि विल पॉवर स्ट्रॉंग ठेवा. कुठलाही पेपर येऊ, कुठलाही क्वेश्चन येऊ, मी रॉंग लिहिला तरी चालेल, पण मी अटेम्प्ट करणार, मी सोडणार नाही. ही जर जिद्द स्टुडंटला असेल तर तो स्टुडंट 0 पासून त्याला 5 मार्क तर मिळणार, 4 तर मिळणार, आणि टॉपर्स तर मग टॉपर्सच असतात. म्हणजे त्यांची सुरुवात तर होणार चढण्याची. जसं तुझं मोटिवेशनल जे तू बोलते ना, खरोखर चांगल्याने बोलते. आणि मला असं वाटतंय की माझ्या व्हिडिओतून आता मुलांच्या 10वी-12वीच्या परीक्षा जवळ आल्या. फेब्रुवारीपासून 10वी-12वीच्या परीक्षा येत आहे. त्यानंतर नीट, JEE, मुलं तिथून आपली नवीन करिअरला सुरुवात करत आहे. काय सांगशील त्याबद्दल? जसं आता मुलांच्या एक्झाम्स आहेत, जस्ट फेब्रुवारीला आहे, तर मी मुलांना सांगितलं, 10चे जे स्टुडंट आहेत 10-12चे, की तुम्ही आता फेब महिना तर पकडूच नका, जे फेब्रुवारी महिना ते पकडायचंच नाही तुम्हाला. तुमची आता खरी परीक्षा आता तुमची स्टार्ट झालेली आहे असं समजायचंय तुम्हाला. जसं मी डिसेंबरलाच त्यांना सांगितलं होतं की तुमच्याकडे आता 8 हफ्ते राहिले, 4 डिसेंबरचे आणि 4 जानेवारीचे. सतत त्यांना रोज सांगत असते तुमचा 1 दिवस गेलाय. तर सांगण्याचं तात्पर्य हे, त्यांना हफ्ते राहिले, मी त्यांना सांगितलंय की तुम्ही तुमचा आता इफेक्टिव्ह स्टडी स्टार्ट करा. जे झालं, जे राहिलं, जे सुटलं, जे झालं ते सगळं सोडून तुमची इफेक्टिव्ह स्टडी स्टार्ट करायची. तर त्याचं फर्स्ट पॉईंट मी त्यांना हे सांगितलं की तुम्ही सिलेबस डिवाइड करून टाका, है ना. तुमचे आधी सब्जेक्ट डिवाइड करा, डे वाईज आणि टाइम वाईज. त्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुमचा सिलेबस डिवाइड करा, की जसे 10 चॅप्टर्स आहे, तर मी या वीकमध्ये माझे 5 चॅप्टर्स झाले पाहिजे. आणि तुम्ही रेग्युलर त्याला चेक करत राहा. ते छान लावून घ्या, बोर्ड बनवून छान हाताने कुठेतरी भिंतीवर चिपकवून घ्या, चेक करा. अरे आज मग यांनी काय होते, यांनी एक फायदा हा आहे तुमचा की मी आज हे करणार होतो पण माझं झालं नाही, आता माझ्याकडे एवढं मोठं बाकी राहिलेलं आहे. तुम्हाला पूर्ण हिस्ट्री आणि फ्युचर दोन्ही दिसते की माझा हा सब्जेक्ट राहिलेला आहे आणि हे आता करायचं राहिलेलं आहे ना. तर तुम्ही इफेक्टिव्हली फटाफट, अरे माझं एक काल राहिलं होतं मी आज संपवून टाकतो, याने तुमची स्टडी फास्ट होणार आहे. जितकं तुम्हाला शिकवलेलं आहे त्याची प्रॅक्टिस करा, पण सगळ्यात आधी तुमचा सिलेबस डिवाइड करा डे वाईज. आज मला इंग्लिश करायचं आहे, उद्या मॅथ्स करायचं आहे, सायन्स करायचं आहे,
अशा पद्धतीने तुमची इफेक्टिव्ह स्टडी होणार. नाहीतर काय होणार, गोंधळ, ही बुक वाचू का ती बुक वाचू, अशाने काही होत नाही. कुठली पण गोष्ट आपल्याला प्लॅन करून जायला पाहिजे. जेव्हा आपण कुठली पण गोष्ट प्लॅन करून जातो ना, ती ऑलवेज सक्सेसफुल होते. आणि जी गोष्ट आपण प्लॅन करून जात नाही, सडन जातो, डिफिकल्टीज येते आणि टाइम वेस्ट होते. आणि आपल्याकडे आता टाइम नाहीये. आता फेबला आपले एक्झाम्स आहे, तर तुम्ही सगळ्यात आधी तुमचं टाइम टेबल बनवा, सब्जेक्ट्स आणि चॅप्टर्स डिवाइड करा, इफेक्टिव्ह स्टडी स्टार्ट करा. म्हणजे जितकं तुमचं झालेलं आहे तेवढं तुम्ही सगळं तुमच्या डोळ्याखालून गेलेलं पाहिजे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे खूप महत्वाचे असते. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे असतात ना, म्हणजे मागच्या 4-5 वर्ष आधी आलेले जे क्वेश्चन्स असतात ते पण थोडे रिवाइज करत चला. आपल्याला टीचर्स सांगतात की IMP क्वेश्चन्स आहे, त्याचे नोट्स वेगळे काढून ठेवा. प्रिव्हियस आपले स्वतःचे सेल्फ नोट्स, जसं आता माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे, तर मला एवढं कळलेलं आहे की सेल्फ नोट्स आर बेस्ट नोट्स. नक्कीच. सेल्फ नोट्स आर बेस्ट नोट्स. तुम्हाला हे टॉपिक हार्ड वाटतं ना, तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये लिहा. आणि इन्व्हिजिलेटर 101% मार्क्स देतात. 101 रिलेटेड टू द टॉपिक, पॉइंट वाईज करा. तुम्हाला कुठला पॅसेज समजत नाही ना, त्याला पॉइंट्स मध्ये ब्रेक करा. कुठला पण क्वेश्चन तुम्हाला समजत नसेल तर त्याला डिवाइड करून टाका त्या क्वेश्चनला, त्याचे 4-5 पॉइंट्स करा, मग तुम्हाला ते नक्कीच राहणार आठवण. तर अशा पद्धतीने इफेक्टिव्ह स्टडी स्टार्ट करा. यू विल बी डेफिनेटली विन अँड सक्सेस द एक्झाम. खूप छान तऱ्हेने समजावून सांगितलं. आता आणखी थोडी पुढची पाय, महिलांकडे वळू. हो, महिला सगळ्याच वर्गातल्या. असं नाहीये की शिक्षण झालं आणि लग्न झालं म्हणजे आपण नाही, सगळं नाही. गेन केलं किंवा सगळं शिकलो, असं नाहीये. नाही. प्रत्येक वयात आपण शिकत जातो, तो हो. कुठलाही वय असो. हो, मग या महिलांकरता आता तू म्हणजे सगळ्याच महिलांकरता दृष्टिकोनातून बघतो हो, की लग्न झालेल्यापासनं हो. तर पुढे सगळ्याच वयाच्या हो. या सगळ्या महिलांकडे कसं बघते आणि त्यांच्या वुमन एम्पॉवरमेंटच्या दृष्टिकोनातून कसं बघते, काय सांगशील? हो. जसं आता बघा, आपण मुलींना शिकवायला टाकतो, त्यानंतर लगेच लग्नाची डिग्री वगैरे झाली की लग्नाची घाई होतात. तर मला आधी पॅरेंट्सलाच म्हणायचं आहे की तुम्ही त्यांना आधी स्टँड करताना आधी त्यांना स्टँड करा. म्हणजे जसं जॉब वगैरे उद्या, नंतरच लग्न म्हणजे ही खूप मोठी गोष्ट असते आणि एक रिस्पॉन्सिबिलिटीची गोष्ट असते. तर त्यांना लगेचच तुम्ही त्या रिस्पॉन्सिबिलिटी टाकलं आणि ते जॉब व्हायचंच आहे त्यांचं, म्हणजे जॉबला लागायचेच आहे, तर ते तिकडे गुंतून जातात. कारण या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. रिस्पॉन्सिबिलिटी आल्यानंतर आपण रिस्पॉन्सिबिलिटीला मागे नाही हटू शकत. मग आपलं जे करिअर, आपलं जे गोल राहते, जे जॉब राहते, ते सुटून जाते कुठे ना कुठे. आता जसं मला माझ्या लग्नानंतर मला माझ्या घरच्यांनी शिकू दिलं, तर ते प्रत्येक सासू सासरे किंवा प्रत्येक सिच्युएशन तशी नसते की लग्नानंतर आपण एज्युकेशन घेऊ शकतो किंवा कुठले कोर्सेस करू शकतो. तर म्हणून आधी तर मुलींनाच सांगायचं की तुम्ही तुमच्या पायावर आधी स्टँड घ्या, त्यानंतर लग्नाचा विचार करा. बिकॉज लग्न म्हणजे तुम्ही तुमच्या आईकडे बघायचं आणि मग विचार करायचं की लग्न म्हणजे काय. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे की आईला आपण 5 मिनिटे बाहेर गेली तर आपण आई करतो, म्हणजे तिला रिस्पॉन्सिबिलिटी ना आपण सगळे, तर हे बघायचं. त्याच्यानंतर वुमन एम्पॉवरमेंटसाठी मला हे सांगायचं आहे की जसं आता हाऊस वाईफ असो किंवा मग जे लेडीज वर्किंग आहे, सगळ्यांसाठी मला सगळ्यात आधी हे सांगायचं आहे की सेल्फ अवेअरनेस ठेवा, सेल्फ लव्ह ठेवा आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ठेवा. स्वतःसाठी पर्सनल ग्रूमिंग ठेवा. म्हणजे कसं, स्वतःची काळजी घ्या सगळ्यात आधी, तर फिजिकली मेंटली काळजी घ्या. त्यानंतर तुम्हाला म्हणजे कुठल्या पण गोष्टीचा त्रास असेल तर त्याचं मेडिकेशन करा, ट्रीटमेंट करा, दुर्लक्ष देऊ नका. बिकॉज आपण आहे तर पूर्ण जग आहे ना. आपण एक दिवस बिमार पडलं की आपण आपलं घर बघून घ्यायचं, आपल्याला रिझल्ट दिसून जाते है ना. तर सगळ्यात आधी सेल्फ, म्हणजे आपली जी फिजिकल हेल्थ आहे आणि मेंटल हेल्थ, आपण कशी फिजिकल हेल्थ आपण ट्रीटमेंट वगैरे घेऊन थोडंफार योगा, आपलं खानपानवर लक्ष देऊन आपण मेंटेन करू शकतो, बट मेंटल हेल्थ नाही करू शकत. मेंटल हेल्थसाठी सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे की आपण ऑलवेज पॉझिटिव्ह असलं पाहिजे. नक्कीच. कुठली पण गोष्ट वुमन्सच्या समोर आली ना, वुमन्सनी रडायचं नाहीये किंवा मग माझ्याच्याने होत नाही, हे सगळ्या गोष्टी नाही करायच्या. मी करू शकणार, मी ट्राय करणार, मी स्टडी करणार. आज 1% होणार, 2%, समोर आपण एक दिवस सक्सेस होणार. म्हणून कुठल्याही गोष्टीला आपल्याला नेव्हर गिव्ह अप करायचं, त्याला गिव्ह अप नाही करायचं. त्यानंतर जसं आपण एक हॉबी नेहमी वुमन्सनी जपायला हवी. जसं कुठली पण स्टेज असो, असं नाहीये की आपण कुठल्याही स्टेजला
कोणतीही गोष्ट आपण कुठल्याही स्टेजला करू शकतो, कुठल्याही एजला करू शकतो. तुम्हाला कुठला छंद असेल खेळायचा तर ती हॉबी एक जपा. तुम्हाला रांगोळीचा छंद असेल, तुम्हाला बोलायचा छंद असेल तर तुम्ही, तुमच्या हातामध्ये एवढं छान गॅजेट्स आहे. आधीच्या जमान्यात नव्हतं हे सगळं काही. आपल्याकडे मोबाईल, आपण कुठली पण गोष्ट पटकन क्लिक करू शकतो. माझी सासूबाई एव्हरीडे खूप सुंदर रांगोळ्या काढतात. तर माझं सतत आता 1 महिन्यापासून कंटिन्यू चालू होतं की रोज त्यांचंच एक छान अकाउंट बनवायचं आणि त्यांच्या रांगोळ्या त्यांच्या अकाउंटला पोस्ट करायच्या. त्या इतक्या सुंदर रांगोळ्या काढतात. त्यांना येत नव्हतं, पण त्यांनी युट्यूबला बघू आता सतत 1-1.5 वर्ष झाले की ते खूपच सुंदर रांगोळ्या काढतात. कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर भरतात. जसं आपण आता बघतोय की जसं मॅरिड वुमन्स आहे, लग्न झालं की ते घरी एंगेज होऊन जातात. लग्नाच्या याच्यात पूर्ण गृहस्थीमध्ये मूल आणि चूल याच मध्ये राहतात. तर तसं नाही राहिलं पाहिजे. बिकॉज आपल्या आई आणि जी आजींची पिढी होती ती कसं सतत कामामध्ये व्यस्त राहायच्या, पण आपल्याला फार फ्रीडम मिळालेली आहे. जसं आपल्याकडे सगळ्या कामाला बाया असतात, टेक्नॉलॉजीज आहे, फार मशीन्स आहे, आपल्याला दळण दळावं नाही लागत, डायरेक्ट सगळ्या गोष्टी आपल्याला हँडओव्हर होतात. तर तुम्ही त्याचा टाइमचा युटिलाइज करा. तुमच्याकडे तुम्हाला ग्रो करायसाठी वेळ आहे. तसं खूप सारे बिझनेसेस आहे जे ऑनलाईनच करत आहे. आता आजकाल बाया ऑनलाईन बिझनेस करत आहे. कुठे त्यांना हँडक्राफ्टचं इच्छा असेल तर ते पण ते डायरेक्ट बनवून, डायरेक्ट त्यांना कोणाची मार्केटिंगची गरज पण नाही. आपला मोबाईल घ्यायचा, जस्ट फोटो क्लिक करा, टाकलं की तुम्हाला ऑर्डर येणं सुरू होऊन जाते. तर फ्रीडमचा फायदा घ्यायला पाहिजे मॅरिड वुमन्सनी. फक्त चूल आणि मूल याच्यामध्ये न गुंता त्यांनी थोडं स्वतःसाठी आणि वुमन एम्पॉवरमेंटसाठी खूप सारे असे जॉब्स आहे किंवा खूप सारे गृह उद्योग पण आहे की ज्याच्यात आपण बिझी राहू शकतो, आपले स्किल्स वाढवू शकतो. याने आपल्याला 2 बेनिफिट्स होणार. आपण मेंटली आणि फिजिकली दोन्ही स्ट्रॉंग राहणार. आपल्याला कॉन्फिडन्स वाढणार. कुठली पण गोष्ट आपण जरी आता जसं आता कुठला एखादा छोटासा प्रोग्राम असेल, आपल्याला 2 लाईन जरी बोलायला मिळाले तर आपला कसं कॉन्फिडन्स वाढतं ना. तसंच आपण कुठला पण, आपल्याला एवढी फ्रीडम दिलेली आहे तर आपण कुठले पण आपण उद्योग स्टार्ट करू शकतो. आणि आपल्याकडे मोबाईल हा इतका छान गॅजेट्स आहे, याचे फायदे बघितले तर भरमसाठ आहे. आपण त्यांनी खूप छान गोष्टी घडवून आणू शकतो आपल्या लाईफमध्ये. तो खूप छान पद्धतीने सगळं समजावून सांगताय. प्रेक्षक सुद्धा बघताना समजून घेतील आणि त्यांच्यात सुद्धा नक्कीच खूप चांगला चेंज होईल. पण तरीही मला असं वाटतंय की अजून महिलांच्या दृष्टीने तू अजून थोडं काही बोलावं. जसं बघा, वुमन एम्पॉवरमेंट आपण आपल्या आधी बघितलंय की माता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले आणि हिरकणी चाइल्डसाठी मोस्ट, म्हणजे हिरकणीने काय केलं होतं, ऍक्च्युली ती रोज दूध घेऊन जायची. एक दिवस ती रोज बाळाला घेऊन जायची किल्ल्याला, पण ती एक दिवस बाळाची तब्येत खराब होती तर ती बाळाला ठेवून गेली. माहित पडलं की गेट बंद होत आहेत, तेवढ्या ती निघाली पण गेट बंद होऊन गेले. म्हणजे किल्ल्याचे गेट बंद होणे आणि राजांचा आदेश होता की गेट सूर्यास्तानंतर बंद करून टाकायचे म्हणून. तर तिने हार नाही मांडली तिच्या मुलासाठी. तसंच आताची जी पिढी आहे, जे वुमन्स आहे, जे जॉबवाले असो किंवा मग घरी हाऊसवाईफ्स असो, त्यांनी त्यांच्या मुलांसाठी किती संघर्ष करता येते हे त्यांनी हिरकणीला बघून करायला पाहिजे. हिरकणीला प्रेरणास्थानमध्ये घेऊन त्यांनी करायला पाहिजे. जसं हिरकणी इतका मोठा किल्ला एकटी खाली उतरली होती. कोणासाठी? तिच्या फक्त बाळासाठी. घरी होते पण तिने तरी त्या बाळासाठी, की माझं बाळ वाट बघत असेल, त्याला बरं नाहीये. तर असंच आपण पण जसे मदर्स आहे सगळे, चाइल्डसाठी जेवढं आपण बॉन्डिंग स्ट्रॉंग करता येईल हे हिरकणीला बघून आपण करायला पाहिजे. त्यानंतर शिक्षणाच्या बाबतीत राजमाता जिजाऊ त्यांनी जे संस्कार घडवले छत्रपती शिवाजी महाराजांवर, ते पण आपण त्यांनी म्हणजे कशी त्यांनी स्टडी करून घेतली त्यांच्याकडून प्रत्येक गोष्टीची, ते पण आपण त्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळतात, ते आपण बघायला पाहिजे. त्यानंतर अहिल्याबाई होळकर एकट्या यांनी राज्य चालवलं, एम्पॉवरमेंट दिली, म्हणजे त्यांनी जॉब्स पण अवेलेबल केले. त्यांनी रेशमचा निर्माण केला. त्यांनी पैशाचं हे न करता त्यांनी रेशमचा निर्माण करून लोकांना तिथल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज दिली. त्यानंतर तिथलं जे काशी विश्वनाथ मंदिर होतं त्यांचं पण निर्माण त्यांनी केलं. म्हणजे त्या एकट्या होत्या पण त्यांनी हार नाही मांडली. हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. जे मी बोलत आहे, ताई जे मला विचारत आहे, जे आपल्या हातात पेन आणि पेज आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहे, ह्या फक्त आणि फक्त आपल्याकडे सावित्रीबाई फुलेमुळे आहे. त्यांनी आपल्यासाठी खूप एक्स्ट्रीम लेवलला झटलं आहे की मुली कशा शिक्षण देता येईल. त्यांनी आपल्याला कोणी बोललं तर आपल्याला सहन नाही होत. सावित्रीबाई फुलेंनी शेणाचे माती गोटे त्यांनी अंगावर घेतलेले आहे. तर विचार करा की ते लोक सगळं त्या काळात ते लोक इतकं काही सहन करू शकते. तर आपल्याकडे तर सगळ्या गोष्टी अवेलेबिलिटी आहे. आपल्याला फक्त त्याच्यावर वर्क करायचं आहे, काम करायचं आहे. वुमन एम्पॉवर हा वर्ड म्हणजे फक्त हेच नाही की वुमन्स जॉब करताय, एज्युकेशन करताय एवढंच नव्हे,
तर आपण समाजाला पण घेऊन समोर जाऊ शकतो. कुठे छोटा मोठा कार्यक्रम असेल तर ऑलवेज आपण जायला हवं. ज्येष्ठ नागरिक आहे त्यांचे कुठले कार्यक्रम असेल तर आपण थोडं जाऊन तिथे त्यांना प्रोत्साहन करा. आता भरपूर जसे आधीच्या काळात आजी आजोबांना वेळ नाही मिळायचा, बट आता आजी आजोबा फ्रीज आहेत थोडेफार, है ना. तर ते लोक पण थोडे त्यांचे जे संस्था असतात, त्यांच्या जेवढे पण प्रोग्राम्स असते आपण पण त्याच्यात थोडं हेल्प करायला पाहिजे. त्यांना कुठल्या गोष्टीची अवेबिलिटी पाहिजे हे आपण घेऊन जाऊ शकतो. हे पण वुमन एम्पॉवरमेंट मध्ये येते. परत तुम्हाला कुठल्या गोष्टीची आवड आहे त्या थोड्या बायांना तुम्ही एनकरेज करा. आपल्या आजूबाजूला असं सराउंडिंग करा की आपल्याला बघून ते लोकांनी त्यांना वाटलं पाहिजे की यार आपण करू शकतो, ना. त्यांना घेऊन चला. ऑलवेज समाजाला घेऊन चालायचं आहे. आपल्या जवळपासच्या लेडीजला, आपले नेबर्स जेवढे पण आहेत सगळ्यांना थोडं एनकरेज करत चला. जेवढं तुम्ही एनकरेज कराल तेवढं तुम्ही पण फ्री होणार आणि समोरचे आपला समाज छान वाढत जाणार. प्रत्येक एरियाला गार्डन्स आहे, प्रत्येक एरियामध्ये मंदिर झालेले आहेत, है ना. प्रत्येक एरियामध्ये मोठे मोठे मंदिर झाले, त्यांनी त्यांचे मोठे मोठे सभागृह पण केलेले आहे. तर माझी अशी इच्छा होती की त्यांनी एक डेली प्रोग्राम घ्यावा. तो म्हणजे असा, प्रत्येक मंदिराला जसे पुजारी आहेत, तर मला असं म्हणणं आहे त्यांना की एरियातलं जेवढे पण मुलं आहेत छोटे, जे बोलू शकतात 4-5 वर्षापासून तर 10 वर्षापर्यंत, किंवा जे समोर यायची इच्छा असेल ते, त्यांनी रोज 5ला एक टायमिंग ठेवायचा. त्यांनी थोडेफार छान त्यांना नॉलेज द्यायचं. रामायण झालं, भागवत गीता झाले, काही त्यांना श्लोक शिकवायचे, काही मंत्र शिकवायचे. असे माझी इच्छा आहे की त्यांनी थोडं शिकवायला पाहिजे मुलांना. जसं त्यांनी थोडेफार जेवढे पण आपले ग्रंथ आहे त्यामधले जेवढे पण संस्कार त्यांच्यावर घडवता येणार, तर पुजारी काकांनी वगैरे असं प्रोग्राम घ्यायला पाहिजे असं मला वाटते. जसे आपले जेवढे पण महान व्यक्ती होऊन गेलेले आहे, प्रत्येकांचं त्यांनी एक एक दिवस असं ठरवायला पाहिजे आणि प्रत्येकांचं सांगायला पाहिजे. इथे कुठल्याही जातीचं आणि कुठल्याही याचं भेद न करता प्रत्येक गोष्टीचं नॉलेज त्यांनी एक्स्ट्रा हे टायमिंग काढून त्यांनी 5ला मुलांना, कंबाईन मुलांना बोलवून हे करायला पाहिजे. असे संस्कार त्यांनी मुलांवर घडवले तर ते थोडं आध्यात्मिक कडून थोडे टेक्निकल कडे जायला त्यांना इझी जाईल. जरा जे बिहेवियर आहे त्यांचं ते थोडं चेंज होईल, म्हणजे स्क्रीन टाइम कमी होईल त्यांचा, आणि या गोष्टीकडे ते त्यांना समजायला होईल की आधी कसे ग्रंथ होते, आपल्या महान पुरुषांनी काय काय केले, ते सगळं त्यांना कळायला समजेल. खूप खूप धन्यवाद शीतल. खूप चांगल्या तऱ्हेने तू स्टुडंटला, मुलींना आणि महिलांना खूप चांगल्या तऱ्हेने समजावून सांगितलं आणि त्या ऐकायला खरंच तुला उत्सुक राहतील. सगळ्याच महिला तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये नक्कीच राहतील अशी मला गॅरंटी आहे. तुला सुद्धा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण ताई. आणि ताईमुळे, म्हणजे ताईनी आज गोल्डन चान्स दिला मला, त्याच्यामुळे मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकले आहे. याचे ताईंचे पण खूप खूप धन्यवाद. माझ्या सगळ्या प्रेक्षकांना, जुन्या नवीन सर्वांना ह्या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.